आज गुरसळ्याचं सरपंच केसरी आदतचं मैदान पार पडतंय आणि आपण तो नंदी बघू शकता. आज सेमी क्रमांक 2 मध्ये एक घरचा साज पळाला आणि आपल्या सर्वांचे लाडके मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि रंगा ही जोडी आज विशेषतः म्हणजे मित्रांनो कडनं फायनलला पात्र झालेले. आपल्यासोबत मिलिंद शेठ असतील, त्यांचे बंधू आहेत, सर्व त्यांची टीम आहे. मिलिंद शेठ पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार. काय सांगाल आजचा क्षण, कारण आज कडेनं गाडी होती, आज आदतचा हा म्हणजे थोडक्यात बैलगाडा शर्यत आदतची, काय सांगाल आज सर्वप्रथम तर मी आमचे पप्पू शेठ आहे, पप्पू शेठला मनापासून अभिनंदन देईल आमच्या ग्रुपतर्फे. कारण की पप्पू शेठची पारख जशी भुंगावरती होती तशीच रंगावरती पण आहे. कारण की आमचे घरातलेच मेंबर आहेत आपले लक्ष्मण ड्रायव्हर नाशिकचे, त्यांच्याकडून हा रंगा आम्ही घेतला आहे. आणि हा रंगा येऊन आमच्याकडे 3 महिने झाले. लहान वासरू होता, बिंजोडला आमच्याच तेजामध्ये पळायला. मुंबईचे चांगले बिंजोडचे 6 का 7 मैदान चांगले बिंजोडला नाव असायचं त्याचं, आणि चांगला पळला होता. इकडं आल्यानंतर हा 3रा मैदान असेल आणि 3ऱ्या मैदानात पप्पू शेठने डिसिजन घेतला. हा आपला वडूजचा महेश आहे, त्यांची संपूर्ण टीम आहेत, आपले ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडे रंगा असतो. त्यांनी सगळ्यांनी डिसिजन घेतला का आपल्या घरी एवढा मोठा बैल असताना आम्हाला याचा त्याचा बैल मागायची गरज लागली नाही पाहिजे. पप्पू शेठनी त्यांनी सगळ्यांनी डिसिजन घेतला आणि या मैदानाला पळवायचा योग आला. आणि त्यांच्यावरती देवाने कृपा केली. रंगा आणि भुंगा ही दोन्ही साईडनी म्हणजे गटाला पण कडनी पळाली, उजव्या रस्त्यात भुंगा होता, डाव्या रस्त्यात रंगा होता. आणि सेमीला परत पळाली, डाव्या कांदी भुंगा होता, उजव्या कांदी. म्हणजे चांगली दोन्ही रस्त्यात गाडी पळणारी मला आवडते आणि तशीच गाडी पळाली आणि सुंदर स्पीड लागला. मी कुणाल ड्रायव्हरचं पण अभिनंदन करेल. काय सांगाल, मुंबईमध्ये पण बिंजोडमध्ये पब्लिकनं पळतो आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा पब्लिकनंच पळतोय, एक वेगळाच नंदी आहे या बैलगाडा शर्यतीला, काय सांगाल? बघा, सुरुवातीला मथुर हा पब्लिकचा भिताड म्हणून याची ओळख होती. त्याच्यानंतर दोन्ही साईडनी पळणारा एकमेव आता भुंगा होता. आपण बऱ्याच गाडा मालकांच्या तोंडातून, आपण मालक म्हणून नाही बोलत, बऱ्याच गाडा मालकांच्या तोंडातून आपण ऐकलं असेल, तर भुंगावरती असंख्य जनतेचा प्रेम आहे. भुंगाचा चाहता वर्ग खूप चांगला आहे आणि आम्ही सर्व नंदींवरती प्रेम करतो. आणि आमच्या दावणीला आमच्या जपानचा आशीर्वाद घेऊन आज आमचा भुंगा अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या बाबांचं नाव करतोय. आम्हाला खूप आनंद आहे. आणि आता भुंगानंतर रंगा देखील तीच कामं करताना दिसतोय, काय सांगाल रंगाची खासियत काय? बघा, आम्ही मनामध्ये कुठलं कोणाबद्दल वाईट भूमिका ठेवत नाही. आमचं मन साफ आहे आणि सगळ्यांविषयी आमचा चांगली भूमिका असतो. फक्त आमच्या तिरक्यामध्ये जो जातो त्याला मग आमच्या प्रतीने आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आमच्या दावणीला आम्ही नेहमी सांगत असतो, जी मालक कुठलं वाईट कृत्य करून बैलांच्या वरती काहीतरी उलटं सुलटं काम करून जर नंदी पळत असेल, त्याच्या दावणीला लवकर सदासदी नंदी घडत नाही. आमचा जपान नंतर लगेच आमच्या दावणीला 2 वर्षात भुंगा लागला. भुंगानंतर लगेच भुंगा चालूमध्ये आमचा रंगा लागला. आमचा तेजा पण त्याच स्पीडने, आता मध्ये बकासूर आपला, आपण सगळ्यांचा दैवत आहे आपलं बकासूर, त्या बकासूरमध्ये मुंबईमध्ये सगळ्यात टॉपचा फेरा आमच्या तेजामध्ये पळाला. अखंड महाराष्ट्रात जनतेने त्यांच्या त्या जोडीला पसंती दिली आणि प्रेम दिला. बघा, आमचं मन साफ आहे. आमची संपूर्ण टीम सच्चाईने हा खेळ खेळते, कोणावरती अन्याय करत नाही, कोणाच्या विषयी काय वाईट हे नाही करत. म्हणून आमच्या नशिबाला, आमच्या दावणीला आमच्या नंदी घडतात. भुंगा आणि बकासूर ही गाडी खूप वेळा चर्चा चालू आहे. तुम्ही सुद्धा स्वतः म्हटलं की पळणार आहे, पण कधी पळणार आहे थोडंसं? मुंबईला नियोजन झालंच होतं, पण आणि मुंबईला आम्ही डाव्या रस्त्यामध्ये नाव पण सोडलं होतं, पण मुंबईला जोड झाला नाही. बकासूर पण खाली आत म्हणजे बिन शरद करता म्हणजे फेऱ्या करता निघून गेला. आमची पण इच्छा होती आणि असंख्य मुंबईकरांची पण इच्छा होती, कारण की भुंगा आणि आपला देव बकासूर पळायला पाहिजे, आम्हाला बघायचे. म्हणून मामांनी आणि मिनी आणि मोहिलनी आम्ही डिसिजन घेतला होता आणि तसा योग घडून पण आणला होता. पण तो योग जुळला नाही आणि आमची रेस जुळली नाही, म्हणून तो रिटर्न गेला. पण येणाऱ्या काळामध्ये आपण लवकर 3 फेऱ्याला आपला देव, कारण की मी स्वतः त्या बैलाचा चाहता, त्याच्यामुळे तो बकासूर हा आपल्या गळ्यातला तावीज आहे. बकासूर आणि भुंगा लवकरच पळवण्याचा प्रयत्न करू आणि बकासूर आणि रंगा पण लवकरच पळवण्याचा प्रयत्न करू. आता शेठ, पेडगावचं मैदान आपल्याला आलं 21 तारखेला जवळच आले. पेडगावचं रंगीत तालीम म्हणून ह्या मैदानात पाहिलं जातं आणि विशेष म्हणजे
या मैदानाचा एक असा मान आहे की इथला जो गुलाब नंदी असतो तो पेडगावला 100% राहतो आणि त्यासाठी रंगीत तालीम म्हणून म्हणले जाते. काय सांगाल एकंदरीत काय बघताय? या देवाचा आशीर्वाद आहे आणि देवाचा आशीर्वाद सदा आमच्या नंदींवरती राहू दे आणि आमच्या सांभाळ करणाऱ्या मंडळीवरती राहू दे. त्यांचा गुलाल सदैव आमच्या मंडळीवरती राहू दे. कारण की जे जुने लोक बोलतात ते साक्षात प्रगट होतं असं मी पण ऐकलंय. त्याचा जर मानत असतील का इकडचा गुलाल नक्की पेडगावला तर आम्ही देवाकडे प्रार्थना करू का ह्या ज्या बोललेल्या ज्या गोष्टी त्या आमच्या बरोबर पण घडल्या पाहिजेत. तेवढं देवाकडे साखरा घालेल. भुंगा ओपनला पण पळणार आणि आदतला पण पळणार का? नाही तेवढं नाही, पण ओपनला 100% भुंगा पळणार. कारण की असंख्य महाराष्ट्राची जनता तिथे ह्या सगळ्या नंदींना बघायला येते. त्याचप्रमाणे एक भुंगावरती पण प्रेम करणारा एक वर्ग आहे. त्यांच्यासाठी भुंगा आपण 100% ओपनच्या मैदानामध्ये पळवायचा प्रयत्न करू. पेडगावचं नियोजन झालंय का? नाही झालं अजून नियोजन, चाललंय नियोजन. पण लवकरात लवकर आपले कासेगावची मंडळी शार्दूल वगैरे हे परत आपले ड्रायव्हर आहेत, परत महेश वगैरे पप्पू शेट वगैरे मिळून सगळे आमचे जे आयोजक आहेत ते सगळे मिळून डिसिजन घेतील आणि लवकरात लवकर आपण पैरा करून पेडगावला सज्ज होऊ. मुंबईमध्ये भुंगाचं खूप पब्लिक आहे, खूप फॅन आहेत, परंतु आज तुम्ही बघितलं ज्यावेळेस त्याने पब्लिकनं सेमी काढला त्यावेळेस प्रेक्षकांचा तिथं जल्लोष चालला. काय सांगाल? बघा मी खाली होतो त्यावेळेला आयोजक बोलले होते कोणी काठी मारली किंवा काय मारली तर आम्ही तुमची गाडी नाही. मी त्यांना विनंती केली बाबा आम्ही आमच्या मुंबईला नाही, आम्ही इकडे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळायला आलो आहे. तर ही जी पब्लिक आहे ही तुमच्या इकडची पब्लिक आहे, हिला तुम्हीच बाहेर करा, आम्ही कुठली पब्लिक नाही. पण त्या जनतेचं असं म्हणणं होतं आम्ही आता इथे किती दाट पब्लिकनी उभे राहिले तरी भुंगा का हलणार नाही, कारण की तो पब्लिकचाच भिताड आहे. त्याच्यामुळे ते पब्लिक समोर त्याच्या उभी होती, न काय हात दाखवतो न काय फडका मारता त्या पब्लिकला चिरून भुंगा आपलं कमाल दाखवत होता. त्या संपूर्ण अखंड महाराष्ट्राने बघितलं आज. आणि आता आज खऱ्या अर्थानं 2 भावांनी आज गुलाल घेतलाय. तिकडे मथुरनं गुलाल घेतलाय, इकडे भुंगा. 100% मथुरला आमच्या ग्रुप करून शुभेच्छा. आता तिकडची पण फायनल होईल, इकडची पण फायनल होईल. पण मी देवाकडे प्रार्थना करेल का आजच्या वयामध्ये आज सेमी तर मी बघितली नाही पण अखंड जनतेचं त्याच्यावरती प्रेम आहे. आणि आमच्या मित्रमंडळींनी पण सांगितलं का मथुरनी सेमी खूप अंतरात पार केलं. मी देवाकडे प्रार्थना करेल का मथुर आज 1 नंबरचा मानकरी झाला पाहिजे. कुणाल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? कारण की तुम्ही बघितलं की जाईल त्या मैदानामध्ये तुमच्या सोबत असतातच ते. काय सांगाल? कुणाल ड्रायव्हरच्या हातावरती आपला भुंगा आणि रंगा दोघं पळतात आणि इकडे तो आम्ही आमचा सगळ्या घरचा साज घेऊन आलो होतो म्हणून कुणालला बसवलं, सुंदर गाडी हाकलली आणि आम्हाला विश्वास आहे कुणालवरती. जसा आता कुणालवरती पण ऑब्जेक्शन घेतला होता कारण की कसं कुणाल त्यांना वाटलं का संभाजीनगर तिकडचा नाशिक साईडचा ड्रायव्हर आहे का, कारण की सुनील मोरेंनी त्याला लहानपणापासून हाकलताना बघितलंय. त्याच्यामुळे सुनील मोरे स्वतःच बोलले त्याच्या आमच्या डोळ्यासमोरचा तो ड्रायव्हर आहे आणि त्याच्या डोटावरती मिशीन होती ती तुम्ही त्याला गाडी हाकलताना बघतोय. त्याचा कुणाल ड्रायव्हरचं ते ऑब्जेक्शन लगेच क्लिअर झालं. छान ड्रायव्हर आणि सुंदर गाडी हाकलतो. बद्दल काय सांगाल? राहुल शेठ दोस्तीतला दुनियातला राजा माणूस आहे. ज्या वेळेला मित्रांवरती कुठलं संकट येतो त्यावेळेला एक भावासारखा म्हणून धावून येणारा माणूस आहे आणि आम्ही पण त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतो. जिथं जिथं मित्रांना आमची गरज लागते तिथं ठामपणे आम्ही उभं राहतो. म्हणून आमच्या पण मदतीला आमची मित्रमंडळी येतात. तसंच राहुल शेठ आहे. आम्ही एकत्र मिळून आज बैलगाडी क्षेत्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, प्रेमाचं क्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता रंगा आपल्या महेशकडे आहे. महेश काय बोलणार आहे का? काय सांगशील महेश? आता महेशकडे आहे. आता महेश सगळ्यांना माहितीच आहे पण काय सांगाल आता महेशकडे रंगायचं कसं वाटतंय का? काय नाही, चांगलं आहे. सगळी त्यांची मंडळी आहे, ड्रायव्हर आहेत, जुने जाणते आहेत आणि त्यांना नंदींबद्दल भरपूर काम माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मेहनतीला हा यश आहे. नंदी पळून नंदीच्या मागचे जे पडद्यामागचे जे मेहनत करणारे जी माणसं आहेत त्यांच्या मेहनतीचा हा यश आहे आणि त्यांची जी मेहनत आहे. आता भुंगामध्ये काशेगावचा आपला शार्दुली त्याची संपूर्ण टीम आहे, आमची मंडळी आहेत, त्यांचं परत आपल्या मायनीतली आमची किसन शेठ त्यांची मुलं ती जी मंडळी आहेत यांचं मेहनत आहे भुंगावरती रंगावरती, यांच्या सगळ्या मंडळीचं ते यश आहे. आता लास्टचा प्रश्न बघतो की रंगा ओपन आदतला पळणार का ओपनला पळणार पेडगाव? रंगा आदतलाच पळणार कारण की लहान आहे अजून. आदतमध्ये पळताना त्याचा जरा आम्हाला पण बघायचं आहे. 100% पेडगावला पण चांगलं नियोजन करून आपण फायनलला पात्र ठेवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला शेठ भुंगा. तुमचं असंच नाव आदरावर ठेवली तुम्हाला शुभेच्छा असेल भुंगा नंतर रंगा सुद्धा. धन्यवाद धन्यवाद शेठ तुम्हाला.